नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। मी नेहमी आपल्याला टिळक मंदिर महाराज समाज भवन याची कार्यप्रगती वेगवेगळ्या व्हिडिओतनं आपल्याला दाखवत आलो आहे। फाउंडेशन वर्कपासून घेऊन बल्कि भूमिपूजनपासून घेऊन आजपर्यंत मी आपल्याला महाराज समाज भवन टिळक मंदिराचे आणि व्हिडिओ पाठवले आहेत, फोटो पाठवले आहेत। आपलं जे कार्य आहे ते भरपूर प्रगतीवर आहे। मागच्या वर्षी अजून आपण 14 नोव्हेंबरला या भवनाचं भूमिपूजन केलं होतं आणि आज आपण ह्या वर्षी ग्राउंड फ्लोअरची स्लॅब टाकून फर्स्ट फ्लोअरच्या स्लॅब टाकायच्या स्थितीत आलेलो आहोत। पहिल्या माळ्याचं पूर्ण काम आपलं जोडायचं काम झालेलं आहे आणि स्लॅबची तयारी आहे। त्यापूर्वी आपल्याला ग्राउंड फ्लोअरचा हॉल दाखवलाच आहे आणि आता आपण वरच्या फ्लोअरवर चालूया। हा तुम्ही पहिले ग्राउंडचा हॉल बघून घ्या पूर्ण। आतमध्ये काही खोल्या आहेत आपल्या। या आतली जी आपल्या वाचनालयाची खोली आहे त्याचं प्लास्टर झालेलं आहे, किचनचं प्लास्टर झालेलं आहे। टिळक स्मृतीची जी आपली मूर्ती लागणार आहे त्या खोलीचं झालेलं आहे। हे समोरनं आपल्या लेट्रिन बाथरूम पुरुष अजून महिला वेगळ्या वेगळ्या आहेत। आतमधनं मी तुम्हाला जेव्हा लाईट राहील तेव्हा ते वेगळ्याने दाखवीनच। आता आपण एकदा परत हॉल बघूया। हा पूर्ण आपला हॉल आहे ज्याचं प्लास्टरिंगचं काम चालू आहे। इलेक्ट्रिफिकेशनचं झालेलं आहे आणि प्लास्टरिंगचं काम हे चालू आहे। आपण बघू शकता 2 गाले आपले झालेत पूर्ण आणि जवळजवळ एक 10 दिवसांत आपलं हॉलची प्लास्टरिंग जवळजवळ पूर्ण होऊन जाईल। या प्रकारे टिळक मंदिराचं एक सुंदर भव्य स्वरूप आणि हे निर्माण होतं आहे। 1920 साली मराठी लोकांनी हा प्लॉट घेतला होता। इथे आपण टिळकांच्या स्मृतीचं पहिलं स्मारक बांधलं। इकडनं मराठी ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात चालू झाली आणि आज ह्या स्मारकाचं 100 वर्षांनी म्हणजे शताब्दी भवनच आहे आपलं आणि आपण सर्वजण पुनर्निर्माण बघतोय। आपल्या डोळ्याच्या समोर ह्याचं निर्माण होतं आहे आणि निश्चित रूपात मराठी समाजाच्या एकेका घटकांनी अजून या भवनासाठी आपला आर्थिक सहयोग दिलेला आहे। आपण आता वर चलूया। ग्राउंड फ्लोअर दाखवल्यानंतर वरती स्लॅबची काय तयारी आहे ही आपल्याला मी दाखवायला नेतो आहे। जिन्यातनं आपण वर चलूया। आपण आत्ता फर्स्ट फ्लोअरवर आलेलो आहोत आणि इथे पूर्ण आणि सेंटरिंग लावायचं काम पूर्ण झाल्यानंतर आणि लोखंड बिछायचं काम सुरू आहे आणि 2 दिवसांमध्ये लोखंड बिछायत काम होऊन आणि आपण स्लॅबची तयारी म्हणजे स्लॅब टाकण्यासाठी डेट काढणार आहोत। तर माझ्या अंदाजे 5-6 दिवसामध्ये आपल्या स्लॅबचंही काम होऊन जाणार आहे। आपण थोडं वर चलूया। त्याच्यापूर्वी आपण हे बघून घ्या, खालचे हॉल बघून घ्या। आतलं मी थोडं सेंटरिंग असल्यामुळे खूप आतमध्ये जाता येत नाही आहे पण दूरनं दाखवून देतो आहे। या स्टेप्स टाकली गेली आहे वरच्या फ्लोअरसाठी। ही सेकंड स्लॅब आहे। याच्यावर आपण चढूया आता। आपण बघू शकता वर हे पूर्ण कंप्लीट लोखंडाचं काम झालेलं आहे। चारी बाजूने मी आपल्याला दाखवतो। भव्य आणि दिव्य इमारत, जवळजवळ 5700 स्क्वेअर फीटचं ग्राउंड फ्लोअर, 5700 स्क्वेअर फीटमध्ये फर्स्ट फ्लोअर बांधलं जातं आहे। अजून हे फर्स्ट फ्लोअरच्या स्लॅबची तयारी पूर्ण लोखंड बांधलं गेलं आहे, थोडंसं राहिलं आहे अजून। ह्या प्रकारे ही तयारी चालू आहे आणि निश्चितच खूपच लवकर आपण ह्याला पूर्ण करूया। ज्या ज्या सज्जनांनी आपल्या या भवनासाठी अजून सहयोग केला नाही आहे त्यांना बिलकुल विनम्र अनुरोध आहे की त्यांनी या भवनासाठी आपला सहयोग करावा आणि ज्यांनी केला आहे त्यांनी एकदा अजून सहयोग करायला पाहिजे कारण की आपल्याला ह्या भवनासाठी अजून भरपूर राशी लागणार आहे। हे आपलं एक ऐतिहासिक भवन आहे। 100 वर्षानंतर आपण याचं पुनर्निर्माण करतो आहे आणि निश्चित आम्हाला सर्वांना अभिमानाची बाब आहे की टिळकांचं जे पहिलं स्मारक बृहन महाराष्ट्रात बांधलं गेलं त्या स्मारकाचं पुण्य कार्य आपण परत बांधून करत आहोत आणि बृहन महाराष्ट्रातलं हे पहिलं स्मारक जे होतं त्याचं पुनर्निर्माण
आणि आपल्या डोळ्यासमोर एक 100 वर्षांनी परत घडत आहे. आणि आपण बघू शकता पूर्ण स्लॅब वर्कचं हे जे आहे लोखंड टाकलं गेलेलं आहे. निश्चित रूपात जेव्हा आपण भविष्यामध्ये काही प्लॅनिंग करू आहे तर वरती 10 ते 12 चांगल्या खोल्या निघणार आहेत. आणि हा शहरातला मध्यभाग आहे आणि मराठी लोकांना ह्या वास्तूतनं भरपूर लाभ होणार आहे, ज्याची आपण कल्पना नाही करू शकत. ह्या प्रकारची अशी वास्तू आहे. पार्किंग सुविधा खूप सुंदर आहे समोर. आणि आपलं भवन निश्चित रूपामध्ये आपलं भवन अजून हे पूर्ण यावर्षी होईलच. आणि फर्स्ट फ्लोअरवरती त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरवर आपण प्लॅनिंग करूया भविष्यात. आणि आपल्या सर्वांच्या सहयोगाने हे पूर्ण होतं आहे. म्हणून सर्वांना पुनश्च एकदा निवेदन की आपण एकदा अजून या भवनासाठी सहयोग केला पाहिजे. आणि इतिहास घडताना आपण स्वतः या इतिहासाचे साक्षी राहणार आहोत. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या सर्वांच्या सहयोगाने, सर्वांच्या मेहनतीने आणि सर्वांच्या कृपेने आज हे एक मोठं कार्य आपल्यामध्ये घडेल. नर्मदे हर.